नमस्कार, मी ॲडव्होकेट कुलभूषण ढोके आज आपल्या समोर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहे. कारण की आजचा आपला हा विषय आहे RTE, राईट टू एज्युकेशन, म्हणजे सक्तीचे मोफत शिक्षण. 2009ला हा कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत झाला. आता जे वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा समाजातील घटकांसाठी सक्तीचे मोफत शिक्षण आणि तेही उच्च दर्जाचे, म्हणजे जे गरीब, जे मागासवर्गीय लोक असतील अशा लोकांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण त्यांना मोफत मिळावे यासाठी शाळांमध्ये 25% RTEच्या जागा राखीव ठेवाव्यात. म्हणजे त्या लोकांना सुद्धा उच्च दर्जाचे मोफत शिक्षण मिळावे जे लोक एवढ्या महागड्या शिक्षणाला घेऊ शकत नाही. त्यासाठी RTE आजचा हा जो आपला विषय आहे RTE म्हणजे ॲडमिशन 2024 आणि 25. आता बघा 14 जानेवारीला याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत. म्हणजे तुम्ही 14 जानेवारी ते 27 जानेवारीच्या दरम्यान या RTEच्या फॉर्मसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तुम्हाला जर फर्स्ट स्टँडर्डला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर फर्स्ट स्टँडर्डला ॲडमिशन घ्यायसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुमच्या अपत्यांचं, म्हणजे तुमच्या मुलांचं किंवा मुलीचं वय 6 वर्ष पूर्ण झालेले असावेत. आता हे कोणत्या घटकांसाठी आहे ते मी एकदा सांगून देतो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, अ गट, भटक्या जमाती, ब गट, भटक्या जमाती, क गट, भटक्या जमाती, ड गट, OBC म्हणजे इतर मागासवर्गीय वर्ग, विशेष मागासवर्गीय, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल, अनाथ असतील, त्यानंतर HIV ग्रस्त असतील किंवा मग दिव्यांग म्हणजे अपंग असतील, अशा घटकांसाठी हे RTEचं मोफत शिक्षण दिल्या गेलं आहे. जे लोक आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत त्यांच्या पालकांचं उत्पन्न वार्षिक 1 लाखापेक्षा जास्त नको. आता हा ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपल्याला आपल्या मुलाचं आपलं आधार कार्ड आवश्यक असते. परंतु तुम्ही ज्या गटामधून तो फॉर्म भरत आहात, समजा तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय गटातून जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला जर तुमचा RTEच्या माध्यमातून त्या शाळेला नंबर लागला असेल तर तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस उत्पन्नाचा दाखला तुम्हाला सादर करावा लागेल. जर तुम्ही कुठल्या विशेष मागासवर्गीय जातीमधून जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र दाखल करावं लागेल. असे आवश्यक कागदपत्र तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी लागतील. मात्र ऑनलाईन फॉर्मच्या वेळेस तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट डाउनलोड करायची किंवा अपलोड करायची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने या गटामध्ये तुम्ही काय करू शकता, ॲडमिशन घेऊ शकता. आता याच्यामध्ये 3 कॅटेगरी आहे की जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा गुगल मॅपच्या पद्धतीद्वारे तुम्हाला तुमच्या घरापासून तर तुमच्या शाळेचं अंतर ठरवलं गेले आहे. पहिली कॅटेगरी आहे की 1 किलोमीटरच्या आतमधल्या शाळा निवडायची आहे. दुसरी कॅटेगरी आहे की 3 किलोमीटरच्या आतमधल्या शाळा आणि तिसरी कॅटेगरी आहे 3 किलोमीटरच्या बाहेरच्या शाळा. अशा 3 कॅटेगरी मधल्या शाळा तुम्हाला निवडायच्या आहे. लॉटरी पद्धतीने याचं निवड केला जाईल आणि जर तुम्हाला शाळा अलॉट झाली तर तुम्हाला त्या तारखेच्या आत तिथे जाऊन तुम्हाला ॲडमिशन करावं लागेल. यदा कदाचित जर तुम्ही ऑनलाईनची सगळ्या ज्या माहिती आहे ती खोटी जर भरली असेल तर तुमचा नंबर लागून सुद्धा तुम्हाला ती शाळा देण्यात येणार नाही. त्याच्यामुळं सगळी माहिती तुम्हाला खरी भरावी लागेल आणि 14 ते 27 जानेवारीच्या मध्यम तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर लॉटरी पद्धतीने याची निवड केली जाईल. लक्षात ठेवा, 25% म्हणजे एखाद्या शाळेमध्ये जर 100 जागा भरायच्या असतील तर त्यापैकी 25 जागा RTEच्या माध्यमातून भरण्यात येईल. आता त्या किती असतील त्या शाळेवर डिपेंड करते. म्हणून आजचा जो हा व्हिडिओ आहे तो त्या घटकातील लोकांसाठी ज्यांना RTE किंवा मोफत सक्तीचे शिक्षण काय हे माहीत नाही आहे त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. तुम्ही हा व्हिडिओ माझा त्या गरजू लोकांपर्यंत नक्कीच पाठवाल. असंच आपण नवीन माहिती सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.